एकदा का श्रावण महिना चालू झाला की नॉनव्हेजचे सगळे पदार्थ बंद होतात. पावसाची रिमझिम चालू होते. मग अशा मधल्या वेळेत किंवा प्रवासात नेण्यासाठी किंवा मुलांना खायलासाठी आज आपण घरातलेच पोहे वापरून एकदम छान असा चिवडा बनवते. त्यासाठी काजू, बदाम, खोबरं, शेंगदाणे, धने, जिरे, बडीशेप, कढीपत्ता, हिरवी मिरची मी इथे घेतलेली, फुटाणा डाळ आपल्याला इथे लागणार आहे, आमचूर पावडर आवर्जून यामध्ये घालायची आहे. त्यानंतर ना साहित्य आपण इथे काय लागतं ते घेतलेलं आहे. इथे शेव जी असते चिवड्यामध्ये घालायला ती सुद्धा आपण घरीच बनवणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहे आणि दुकानातून विकत आणायला किंवा जायला आपण कंटाळा करत असतो, त्यामुळे घरीच बनवूया. थोडीशी हळद, हिंग, तेल, मीठ घालायचं आणि पीठ असं घट्टसर खलून घ्यायचं आणि पटकनी लगेच शेव पाडून घ्यायची. 1 नंबरचा किंवा 0 नंबरची थाळी तुम्ही इथे वापरली तरी चालेल. तुम्हाला शेव जाड पाहिजे का पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे शेव पाडून घेता. शेंगदाणे तेलामध्ये भाजून घ्या, खोबरं घाला, काजू, बदाम, फुटाणा, मनुका यामध्ये घाला. सगळं साहित्य जेवढं सांगितले तेवढं यामध्ये घालून चांगलं भाजून घ्या. नंतर ना सगळ्यात शेवटी पोहे इथे या पद्धतीने तळून घ्या आणि व्यवस्थित पोहे निथळून घ्या किंवा एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती तळले की हे पोहे थोडा वेळ त्यावरती घालून घ्या किंवा पेपरवरती घालून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते शोषून घेतलं जातं. तळलेले सगळे साहित्य एकत्र करा, मीठ घाला यामध्ये, पिठी साखर आणि आमचूर पावडर यामध्ये घाला, म्हणजे आंबट, गोड, तिखट, खारट अशी चव येते. व्यवस्थित पोह्यांमध्ये सगळं मिक्स करा आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मग हवाबंद डब्यामध्ये ठेवा, म्हणजे सादळाच्या दिवसामध्ये पोहे सादळणार नाही आणि कुरकुरीत हा आपला चिवडा